नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन येणार स्वाध्याय 2.5 आणि दुसऱ्या चॅप्टर मध्ये सगळ्यात शेवटचा स्वाध्याय। आता बघा, हा स्वाध्याय तुमचा सरासरीवर आहे। कशावर आहे? सरासरी। काय सांगेल पाहिजे? पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती आहे? तुम्हाला पहिल्या 6 विषम संख्या माहित असणं गरजेचं आहे। सम आणि विषम, त्यातल्या विषम संख्या। मग आता विषम संख्येची सुरुवात कशी आहे? 1 3 5 7 9 आणि 11। किती सांगेल रे? 6 विषम संख्या। 1 2 3 4 5 6। आता यांची काय सांगेल तुम्हाला? सरासरी। काय सांगेल? सरासरी। आणि आपल्या सरासरीचं सूत्र काय पहा? दिलेले घटक संख्यांची बेरीज। दिलेले घटक संख्या कोणत्या? 1 3 5 7 9 11 आणि याला भागेला दिलेले एकूण घटक। एकूण घटक म्हणजे काय आहे? हे 6। मग याची बेरीज करायची आपल्याला। याची काय करायची? सूत्रानुसार बेरीज करायची आहे। तर आता बेरीज करताना बघा कसं करायचं? सूत्रात ह्या संख्या दाखवून द्यायच्या आपल्याला। कोणकोणत्या टाकायच्या आहे? 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 11। 1 2 3 4 5 6 भागीला दिलेले एकूण घटक म्हणजे 6। दिलेले एकूण घटक म्हणजे 6। आता याची बेरीज करा। 11 9 20, 20 आणि 7 27, आणि 27 आणि 5 किती झाले? 32, आणि 32 आणि 3 सांगा 35 आणि 1 36। आणि हे जे छेदाला आपले 6 दिले जशाला तसे, आणि या 6 आणि 36 ला बघा। 6 1 6 6 6 36, म्हणजेच आपली सरासरी काय आली रे? 6। काय आली? 6। आणि सरासरीलाच मध्यमान म्हणतात। सरासरीलाच काय म्हणतात रे? मध्यमान। म्हणजे इथं आपला पर्याय क्रमांक बी हे याचं काय राहणार आहे रे? उत्तर राहणार आहे। चला चला विद्यार्थी मित्रांनो, 2.5 मला दुसरं गणित, या गणितासारखे आपण 2-4 गणित बघितलेली आहे। एक गणित तुम्हाला मी करून सांगितलं होतं याच्या आधीच्या स्वाध्यायामध्ये। बघा काय सांगितले रे? रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले। जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले। तिघांच्या गुणांची बेरीज 235 आहे। तर जॉर्जला किती गुण मिळाले? आता मग सांगा, याच्यामध्ये सर्वात लहान कोण झाला? दिनेश। कारण काय? रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक आहे, मग दिनेशला 10 गुण कमी आहे। आणि जॉर्जला रहीमपेक्षा किती गुण जास्त आहे? 25 गुण जास्त आहे। म्हणजे रहीमपेक्षाही जॉर्ज मोठा, जॉर्जपेक्षा लहान रहीम, आणि रहीमपेक्षा कमी गुण कोणाला मिळाले? दिनेशला। मग दिनेश बरोबर x। आणि दिनेशपेक्षा रहीमला किती गुण जास्त आहे रे? x अधिक 10। दिनेशचे गुण किती? x, आणि रहीमला त्याच्यापेक्षा 10 गुण अधिक आहे, बरोबर आहे। आणि रहीमला मग जॉर्जला रहीमपेक्षा किती गुण जास्त आहे? 25। रहीम बरोबर किती गुण होते? x अधिक 10, आणि जॉर्जचे हे 25। म्हणजे झाली ती घ्यायची बेरीज किती दिली? मग 235। आणि याचं समीकरण तयार केलं, x अधिक 10 x अधिक 10 अधिक 25 बरोबर 235। आणि याची बेरीज केली, हे x अधिक 1 अधिक 1 3x अधिक 10 आणि 10 20, 20 आणि 25 45 बरोबर 235। आणि हे 25 अधिक आहे, इकडे जाताना काय होणार आहे? बरोबर चिन्हाच्या वजा होणार आहे। म्हणजे 3x बरोबर 235 वजा 45, आणि 3x बरोबर काय आलं? 235 मग 45 गेले, खाली राहिले 90। आता हे 3 या x ला गुणीला आहे, इकडे जाताना काय होणार? बरोबर चिन्हाच्या भागीला, म्हणजे x बरोबर 90 भागीला 3, 3 त्रिक 9, आणि हा 0 वर दिला म्हणजे x बरोबर किती भेटले? 30। आणि कोणाचे गुण काढायचे आपल्याला? जॉर्ज। जॉर्जला किती गुण मिळाले? मग जॉर्जचे गुण, जॉर्ज काय आहे? x अधिक 10 अधिक 25, x अधिक 10 अधिक 25, आणि x ची किंमत किती आपल्याकडं? 30 आली। मग x ची किंमत 30 अधिक 10 अधिक 25, 30 आणि 10 40, 40 आणि 25 किती झाले रे? 65। म्हणजे जॉर्जला मिळालेले गुण किती? 65। म्हणजे पर्याय क्रमांक काय रे आपलं? इथं बी उत्तर राहणार। तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, गणित अत्यंत सोपं आहे। 5 स्वाध्याय 2.5 मधील तिसरं गणित काय सांगतंय आपल्याला? एका वर्गातील पहिल्या 5 मुलांची सरासरी वय 11.5 वर्ष आहे। त्यापैकी पहिल्या 4 वयांची बेरीज 43.5 वर्ष आहे। तर 5व्या मुलांचे वय
किती. आता इथं आपल्याला 5 मुलांचे वय काढायचे. त्याच्यात आपल्या चौघांच्या वयांची बेरीज दिले 46.5. म्हणजे आपल्याला 4ची माहिती आहे, एकाची माहित नाही. आता एकाची काढण्यासाठी तुम्हाला किती जणांची सरासरी वय दिले? 5 जणांची. म्हणजे काय करायचं तुम्हाला सांगू, त्या 5 जणांच्या वयांची बेरीज करण्यासाठी तुम्हाला या 5 या सरासरीला गुणायचं. मग काय होईल? 5 मुलांच्या वयांची बेरीज बरोबर काय? 5 मुलांच्या वयांची बेरीज बरोबर काय? 11.5 गुणिला 5 याचा गुणाकार आला आपला किती? 57.5. म्हणजे 5 मुलांच्या वयांची बेरीज भेटली. त्याच्यात आपल्या चौघांच्या वयांची बेरीज दिली 46.5. मग चौघांच्या वयांची बेरीज 46.5. आता 5वीची काढायची आहे, 4ची माहिती आहे, हे 5ची येईल, चौघाची माहिती आहे. मग याच्यातून काय करायची? वजा करा. काय वजा करा? की 57.5 मधून 46.5 वजा करा म्हणजे किती आला? 11.0. मग 5व्या मुलांचे वय किती आहे? 11.0. तर आपला पर्याय क्रमांक येईल, उत्तर राहील त्याचं. चला लगेच आपण चौथं गणित बघू. स्वाध्याय 2.5 मध्ये चौथं गणित. 3 संख्यांची सरासरी 12 आहे. त्यातील 2 संख्या जर 13 आणि 15 या आहेत तर तिसरी संख्या कोणती? कोणती काढायची आहे? तिसरी संख्या. सेम काय आहे? 3 संख्यांची सरासरी किती आहे? 12 आहे. म्हणजे 12 गुणिला 3 करा. 3 संख्या बरोबर 12 गुणिला 3 बरोबर 12 त्रिक 36 आले. त्यातल्या आपल्याला 2 संख्या दिले. 2 संख्या कोणत्या? 13 आणि 15. याची बेरीज केली 28 आली. आणि आता कोणती काढायची आपल्याला? तिसरी संख्या. तिसरी संख्या काय आहे? 3 संख्या कोणती आले? 36 आणि 28 त्यातून वजा करा. 36 मधून 28 गेले, खाली उरले 8. तर तिसरी संख्या कोणती मिळाली रे आपल्याला? 8. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी उत्तर असेल. स्वाध्याय 2.5 मधील 5वं गणित काय सांगते? एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किमी अंतर जातो तर त्याचा सरासरी वेग काढा. आता सरासरी वेग काढण्यासाठी काय दिले रे आपल्याकडं? 4.5 तासात तो 45 किमी अंतर जातो. आता 4.5 तास, आता 4.5 तास लिहिताना आपल्याला 4.5 लिहिणं पडतं. 4.30 लिहिता येत नाही, गणितीय भाषेत 4.5च लिहिणं पडतं, असे लिहितात. तर सरासरी बरोबर काय आहे तुमचा? किती किमी जातो हा? 45 किमी. किती वेळा? 4.5 तासात. आता 4.5 तासाने भागायचं असलं तर आपल्याला पॉईंटचं काय करणं पडतं? काढून टाकणं पडतं. मग याला काय करायचं की 45 गुणिले 10 केलं ते 4.5 गुणिले 10. पॉईंट चालला जातो, इथं 450 होऊन जातात आणि खाली 45 होतात. आणि 45 एका 45 हा शून्य वर दिला तर आपल्याला किती सरासरी वेग किती देता? एका तासाला 10 किलोमीटर. दर ताशी 10 किमी जाणार. दर ताशी किती किलोमीटर जाणार तो व्यक्ती? दर ताशी 10 किमी. किती जाणार? 10 किमी. म्हणजे पर्याय क्रमांक आपलं उत्तर काय राहणार आहे? सी उत्तर राहील. गणित नंबर 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे. पहिल्या 5 संख्यांची बेरीज 75 आहे तर 6वी संख्या कोणती? याच्या आधी असं गणित बघितलेलं आहे. तरी बघा 6 संख्यांची बेरीज काय? मग आता सरासरी देईल त्याची बेरीज करून घ्या. 6 संख्यांची काय? 6 गुणिले 15.5 करा. त्याचा कधी गुणाकार केला तर 93.0 येतं. हा पॉईंट म्हणजे निघून गेला. मग 5 संख्यांची बेरीज 75 आहे तर 6वी संख्या काढायला काहीच अडचण नाही. 93 मधून 75 काढा. 93 मधून 75 गेले तर 18 राहतात. तर 6वी संख्या कोणती राहणार आहे? मग आपली 18. म्हणजे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी उत्तर राहील आपलं. पहा विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 2.5 मध्ये 7वं गणित काय सांगते? एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावांची सरासरी 28 आहे. म्हणजे 24 सामन्यांची सरासरी 28 आहे. त्याने 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 येईल. म्हणजे जी 25वी जी त्याची सामना जो खेळा इनिंग खेळा त्याच्या धावा तुम्हाला ए बी सी आणि डी या पर्यायापैकी एक पर्याय तुमचं ते 25वी इनिंग आहे. त्या धावा तुम्हाला त्या धावा या 24व्या इनिंग मध्ये ऍड करून त्याला 25 ला भागतलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे? तुमची 29 उत्तर यायला काहीच वेळ लागणार नाही. मग आपण तेच केलं.
24 सामन्यांची धावा बरोबर काय केलं, 24 गुणिला 28 केलं. काय केलं, 24 गुणिला हे 24 इनिंग आणि त्याची सरासरी किती आहे 28. याची बेरीज किती आहे, गुणाकार किती आला 672. एवढ्या धावा केल्या त्यानं 24 सामन्यात. मग त्यानं आता 25व्या सामन्यात किती धावा केल्या, तर आपल्या याची सरासरी 29 आणण्यासाठी आपण काय केलं, पर्याय दाखवत गेलो. सर्वात पहिला आपण डी पर्याय दाखवून पाहिला तर पहा 672 अधिक 53 केले तर किती आलं 725. आणि सामने किती खेळला तो 25. या 25 न त्याला 725 न भागतलं तर आपल्याला उत्तरच भेटून गेलं 29. म्हणजे इकून कधी गेलो असतो तर आपल्याला 3 पर्याय काढल्यानंतर चौथा भेटला असता. योगायोगानं आपण डी इकून गेलो म्हणून आपल्याला एका याच्यातच भेटून गेलं. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक डी म्हणजे त्याला 25व्या सामन्यात काय 25व्या सामन्यात 53 धावा काढल्या. किती धावा काढल्या, 53 धावा काढल्या. हे गणित आपल्याला पर्यावरूनच जाणं होतं. स्वाध्याय 2.5 मधील आता आपण सर्वात शेवटचं गणित बघणार आहोत. बघा काय गणित काय सांगते, एका पेटीत 36 गोळ्या आहे, अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या असतील. बघा मग आता काय आहे, तुमच्याकडे 36 गोळ्या 128 पेट्यात बसतात. म्हणजे काय करायचं, गोळ्या काढून घ्या पहिले, एकूण गोळ्या किती तुमच्याकडे. मग काय केलं 128 गुणिला 36 केलं, हा गुणाकार केला तर तुमचा गुणाकार आला 4608. ह्या झाल्या एकूण गोळ्या. आपण लिहून घेतले एकूण गोळ्या बरोबर 4608. आणि आता त्यानंतर काय झालं, किती गोळ्या कमी आहे रे 4. मग 36 मधून 4 वजा करा, किती उरल्या. मग एका पेटीत किती गोळ्या बसणार तुमच्या आता 32. आणि एकूण गोळ्या किती तुमच्याकडे 4608. मग 4608 भागीला 32 केलं आपण. 8 ने भाग दिले, 8 चोक 32 आणि 8 न वर भागत गेलं 576. डबल 4 न पूर्ण भाग दिला, 4 एक 4 डबल इथं उरला एक 4 चोक 16, खाली उरला एक 4 चोक 16. म्हणजेच काय गोळ्या भरण्यासाठी तुम्हाला किती पेट्या लागणार आहे रे, मग आता 144 पेट्या लागतील. किती 144. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी तुमचं उत्तर राहील. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या मिशन नवोदय चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.